दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकच्या गंगापूर गावचे रहिवासी विलास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय। थोडक्यात जाणून घेऊया विलास गायकवाड यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची पार्श्वभूमी। माझं नाव विलास अशोक गायकवाड, मी राहणार श्रमिक नगर। माझा जन्म गंगापूर गावात झाला। उद्याचा जे वाढदिवस आहे, मी सर्वप्रथम उद्या सकाळी 11 वाजता त्र्यंबकला जे शेतकरी आत्महत्याग्रस्त लोकांची जी मुलं आहे त्यांना मी तिथे जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे। मी दरवर्षी त्या अनाथ आश्रमात जातो, दरवेळेस त्यांना मी काहीतरी वह्या पुस्तकं किंवा त्यांना कपडे देण्याचं काम करतो। असं उद्या नियोजन आणि तसंच 50 झाडं लावायचे, ते पण झाडांचं काम उद्या लावायचं काम दिवसभराचं। आणि असंख्य असे माझे मित्र आहेत, मित्र कंपनी, माझे भावंड आहे, जे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, ते सर्वजण संध्याकाळी जमणार आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त मला ते भरपूर शुभेच्छा देणार आहेत, मला आशीर्वाद देण्यासाठी ते येणार आहे संध्याकाळी 6 वाजता। मी सध्या आता 38व्या वर्षी पदार्पण करत आहोत, सुखरूप सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या आशीर्वादाने। आणि उद्या झाडं लावणार आहे। आजचं जे तापमान आहे खूप वाढलेलं आहे, तर कधीतरी काहीतरी कुठंतरी पार्ट्या बिरट्या करण्यापेक्षा आपण एक झाड लावलं तर ते आयुष्यभर लक्षात राहील, किंवा त्या 50 झाडांचा असा विषय बुवा, ऑक्सिजन चांगला मिळेल लोकांना तिथं बसण्यासाठी, उठण्यासाठी। जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मार्फत मी सगळ्यांना घेऊन उद्या मी माझ्या प्रभागात श्रमिक नगर इथे एक मंदिर आहे, रामेश्वर मंदिर, तिथे मी ती झाडं लावणार। मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाहीये। आता अर्थातच मी जे राजकारण बघतोय, खूप वाईट वाटतं आजचं राजकारण, परंतु कुठंतरी आपली महानगरपालिकेची निवडणूक लढवावी अशी तिथे जे माझे मित्र कंपनी असतील, तिथे जे माझे आया बहिणी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांची इच्छा आहे। मला त्या राजकारणाचं काही आवड नाहीये, परंतु मला एक सामाजिक कार्यक्रम, आपलं सामाजिक लोकांचं जे काम आहे ते करावं, किंवा त्यांच्या अडीअडचणी ते दूर करावं, लोकांची सेवा करावी, हीच माझी इच्छा आहे। परंतु लोकांची इच्छा आहे की तुम्ही राजकारणात यावा, किंवा त्याला या लोकांची सेवा करता करता जशी ईश्वराची सेवा होते तसं त्याला जोड म्हणून राजकारणात तुम्ही यावा, कुठेतरी पद घ्यावा। शेवटी सत्तेशिवाय शानपण नाही, परंतु कुठेतरी लोकांची इच्छा आहे म्हणून मला असे वाटतं आपण पण राजकारणात यावं, त्या मार्फत आपण लोकांची अजून कामं चांगली होतील। आता तर सध्या तर असं वाटतं की या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने जर कोणी स्वाभिमान आणि कोणीतरी अस्मिता जपणारे असतील तर ती शिवसेना, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची, ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रासाठी खूप जीव काढतात आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अफाट प्रेम आहे। मलाही असं वाटतं त्याच पक्षात जावं। जर त्या पक्षात जर आपण न गेलो तर इतर पक्षात कुठेही आपण प्रवेश करू शकत नाही। मी कोणतं पद नाही घेतलं, मी फक्त समाजाचं काम करत होतो आणि एक सर्व जाती धर्माचे पण मी काम करतो, अडीअडचणी म्हणून जातो लोकांसाठी। आम्ही वडार समाजाचं काम चांगलं केलं। मी वडार समाजाचं महाराष्ट्रात पण काम केलं, त्या वडार समाजाचे जे काही मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी पण काम केलं। मी पण कोणत्याही पक्षाचं पद घेतलं नाही किंवा पक्षाचं चिन्ह घेतलं नाही, काहीच नाही। फक्त मी एक सामान्य माणूस आहे आणि समाजासाठी काहीतरी कामाला यायला पाहिजे या विषयाने मी त्यांच्या कामात करते। माझे वडील खोदाई काम करायचे। माझा जन्म गंगापूर गावात झाला, म्हणजे आमची परिस्थिती इतकी वाईट होती की आम्हाला जेवायला सुद्धा भेटत नव्हते। पावसाळ्याचे दिवस आले तर मी ते बघत होतो। मी काहीची इच्छा होती, वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा मोठा होईल। वयाच्या मी 13व्या-14व्या वर्षापासून मी काम करायला, आणि ते खोदाई काम करत असताना, मजुरी करत असताना कुठेतरी एक गाडी घेतली। आज माझ्याकडे 5 हायवा गाड्या, एक जीसीबी पोखल्याने, एक पोखल्यान पण आहे, जीसीबी पण आहे। म्हणजे मी असं काम वाढत गेलो, परंतु एक स्टेप असते माणसाची। तर कुठेतरी कमवणूक जे आहे आता माझी चांगली, म्हणजे मला चांगलं पैसे भेटतात, परंतु कुठेतरी समाजाच्या कामाला यावं, मी त्यांच्याही कामाला, त्यांनाही हातभार लागावं म्हणून मी आता माझी ती पायरी मी ओलांडलेली आहे। आता मी फक्त लोकांची सेवा, मला जाणीव आहे, माझ्या गरिबीची जाणीव आहे। मी जे माझ्या घरात बघितली, जी गरिबी बघितली, इतर लोकांच्याही कामात यावं। माझं काय असेल आता जी कमाई मी 100% कमी करतो, त्याच्यात 50% मी समाजासाठी करायचं, गोरगरिबांसाठी। माझे 2 व्यवसाय, मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर पण आहे आणि मी स्वतःची माझी कंस्ट्रक्शन पण आहे, मी लँड डेव्हलपर्स पण आहे। असे माझे 2 काम आहेत। आपलं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 10वी पास। 10वी बारावी परिस्थितीमुळे मी शिकलो आहे। मग त्या परिस्थितीवर मात करून मी आज एखाद्या माणसाला जेवढं पेमेंट नसेल तसं मी कमवतो आज।
मला ते आहे बुवा. म्हणजे मी शाळेच्या परीक्षेत जरी पास नाही झालो, परंतु मी त्या जीवनाच्या परीक्षेत पास झालो. नाही, नेते म्हणून नाही, म्हणजे गंगापूर गावापासून ते सातपूर गावापर्यंत हा जो पट्टा आहे त्यांनी बघितली, माझी गरिबी परिस्थिती बघितली, गरिबीतून त्यांनी मला सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांना एकच, या माणसाला गर्व नाही, कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. पैसा येतो जातो त्याचा काही विषय नाही, करतो मी लहानचा असो, लहान मुलगा असो ते मोठे असतील, सगळ्यांबरोबर चांगलं वागतो, चांगलं बोलतो. आणि त्या लोकांना माहिती यांना गर्व उपाना नाही. हे लोक एवढे गरीब होते, आज एवढा पैसा आला किंवा एवढं त्यांनी नाव कमवलं, परंतु एकही गोष्टीचा गर्व नाही. म्हणजे या लोकांना असं वाटतं बुवा, आता श्रमिक नगरचे जे आहे आमचा प्रभाग 9 जुन्याने जो 9 आहे, त्या लोकांना वाटतं कुठंतरी भाऊ नगरसेवकला उभे राहावं, कुठंतरी भाऊ सत्तेवर यावं, असं त्यांची इच्छा आहे. गंगापूर गावापासून ते सातपूर पर्यंत सर्व लोकांची इच्छा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.